क्रॉस वोटिंगमुळे मौद्यात भाजपाचा नगराध्यक्षपदाचा गड कायम. पालकमंत्र्यांच्या गडात काँग्रेसचे 11 नगरसेवकांची मुसंडी. मौदा नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून नगरसेवक पदावर काँग्रेसला संख्याबळ मिळाले असले तरी नगराध्यक्षपद भारतीय जनता पक्षाने कायम राखले आहे. भाजपाचे उमेदवार प्रसन्न बाबूराव तिडके यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेश चुडामन निनावे यांच्या 871 मतांनी पराभव केला. नगर पंचायतीच्या एकूण जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे 11 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाला 4 जागांवर समाधान मानावे लागेल तर 2 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंगमुळे झाल्यामुळे भाजपाला फायदा झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर निकालाकडे संपूर्ण शहरासह तालुक्याचे लक्ष लागले होते. निकालाच्या दिवशी नगरपंचायत परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मतमोजणी दरम्यान जसा तसा निकाल स्पष्ट होत गेला तसा नागरिकांमध्ये उत्साह वाढताना दिसून आला. काँग्रेसचे अधिक नगरसेवक निवडून येऊनही नगराध्यक्षपद भाजपाकडे गेल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौदा शहराच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचाही या निकालाशी संबंध जोडला जात आहे. निकालानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नगरपंचायत परिसरापासून शहरातील मुख्य मार्गावरून विजय मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा नेते बाबूराव तिडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, खरेदी विक्री उपसभापती तुषार तांबडे यांच्यासह पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर काँग्रेसमधून निवडून येणाऱ्या उमेदवारांना माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले, तापेश्वर वैद्य, योगेश देशमुख, राजेश निनावे, राजेश ठवकर, राजेंद्र लांडे, विकी साठवणे यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपाचे विजयी नगरसेवक पद्मावती मुन्ना चालसनी, रमेश कुंभलकर, राजकुमार सोमनाथे, मोरेश्वर सोरते. काँग्रेसचे विजयी नगरसेवक शुभम तिघरे, रंजना धनजोडे, राजविता गजभिये, प्रियंका काळमेघ, दामिनी साठवणे, शरद सावंग, कल्पना बारई, आशिष काटकर, अनिता भंडारी, दीपक कुंभरे, तर्केश्वरी बारापात्री. अपक्ष विजयी नगरसेवक उमेश गभणे, दीपिका पोटभरे. सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवाणा.